मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता राणी खूप टेन्शननी पळत चाललेली असते घरी आणि घरी जात असताना एका झाडाखाली जाऊन थांबते. तिच्या डोक्यामध्ये बुवांचा विचार चालू असतो. ती म्हणत असते की बुवा असे वागतील मला कधी वाटलं पण नव्हतं असं म्हणत असते. विचार करत असते तेवढा तिकडे जे बुवा आहे ते राणीला कॉल करतात आणि म्हणतात, राणी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे महत्त्वाचं. राणी म्हणते, बोला ना बुवा काय झालं? तर बुवा म्हणतात की अगं तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. तेवढा तिकडून राणीची आई म्हणते की अहो तिला काही सांगू नका. कशाला तुम्ही उगाच वाईट होताय. अहो काही सांगू नका राणीला. तिच्या मनाला लागेल ते. तिच्या मनामध्ये विचार येतील. त्यामुळे तिला काही सांगू नका तुम्ही. बास करा तुमचं. चला आपण आता आहे ना मी तुमचे फोन ठेवा तिला दुसरं काहीतरी सांगा. तर आता लगेच बुवा म्हणतात की अगं काही नाही राणी. माझ्याकडून परत मी दारू पिणार नाही. दारूला शिवणार पण नाही. हेच तुला सांगणार होतो. हेच वचन देण्यासाठी तुला फोन केलता. राणी म्हणते ठीक आहे बुवा. आणि राणी आता फोन ठेवते आणि आता राणी घरी जायला निघते. तर आता एक राणीची आई म्हणते, अहो तुम्हाला काही समजतं की नाही? मला वचन द्या. इथून पुढे तुम्ही राणीला किंवा इंद्र सरांना यामधलं काही सांगणार नाही. तर ते म्हणतात की नाही सांगणार मी काही. तर आता लगेच म्हणतात की हो खरं सांगणार नाही ना तुम्ही? तर आता लगेच बुवा म्हणतात की नाही सांगणार मी. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? तर ती म्हणते की हो. आणि आता ते दोघं तिथं बोलत असतात. तर आता इकडं जी राणी आहे ती घरी येते आणि घरी आल्यावरती आता तिच्या डोक्यामध्ये तोच विचार चालू असतो. तर इकडं इंद्र ऑफिसमध्ये असतो. ऑफिसमध्ये असल्यावरती इंद्र केडीला म्हणतो, केडी इकडे या. केडी येतो आणि म्हणतो, काय झालं इंद्र सर? इंद्र म्हणतो की आपल्याला संक्रांतीनिमित्त आपल्या ऑफिसमध्ये प्रोग्राम ठेवायचा आहे. त्यामुळे आता आपल्याला डेकोरेशन करायला लावावं लागेल. तुम्ही डेकोरेशन करायला घ्या, सजावट करा सगळीकडे. तर आता केडी म्हणतात, ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं करायला आम्ही तयार आहे असं म्हणतात. आणि आता लगेच जे केडी आहे ते करायला जातात. तर इकडे आता इंद्र संध्याकाळी घरी येतो. घरी आल्यावरती राणी इंद्राला म्हणते, काय हो इंद्र सर काय झालं? तर राणी खूप शांत असते. इंद्र म्हणतो की राणी काय झालं बोल ना. तर आता लगेच राणी म्हणते की इंद्र सर मला तुमच्याशी आपल्या लग्नाविषयी काहीतरी बोलायचं आहे. तर आता मनातल्या मनात इंद्र म्हणतो की काय राणीला कळलं नाही ना माझ्या मनात काय चालू आहे आणि मी राणीसोबत लग्न का केलं, राणीला फसवून केलं हे तर कळलं नसेल ना. काय झालं सर राणी का अचानक असं म्हणत असेल? तेवढ्यात आता तो म्हणतो की काही जाऊ दे विचार बोल ना राणी काय म्हणते. तर आता राणी म्हणते की तर तेवढ्यात इंद्र म्हणतो जाऊ दे राणी नंतर बोल. मला अगं आता बुवांना भेटायला जायचं होतं. मी बुवांना भेटायला गेलोच नाही ना तर जाऊ का मी? तर राणी म्हणते ठीक आहे जा इंद्र सर. आणि इंद्र आता बुवांना भेटायला निघतो. तर इकडे राणीचं आणि बुवांचं आणि राणीच्या आईचं बोलणं चालू असतं. राणीची आई म्हणते की काय हो बुवा असं काही करू नका तुम्ही. अहो आपले जावई आपल्यासाठी धावतात पळतात. आज त्यांना जर हे कळलं ना तर राणीसुद्धा तुमच्याशी बोलणार नाही माहिती आहे का? तुम्ही असं काही सांगू नका. तेवढ्यात इंद्र तिथे येतो आणि इंद्राला बघून ते म्हणतात, जावई बापू तुम्ही इथे? तर आता लगेच ते इंद्र म्हणतो की हो ना. तर आता लगेच इंद्राला ते म्हणतात, या ना इंद्र सर घरात. इंद्र घरात येतो आणि म्हणतो की हे बघा काय झालं बुवा ठीक आहात ना तुम्ही? तर आता बुवा म्हणतात की हो. बुवा म्हणतात की माफ करा माझ्याकडून चूक झाली अहो. मी परत कधी दारू शिवणार नाही. तर इंद्र म्हणतो की हो बुवा नका काळजी करू. तर आता इंद्र पण आता घरी येतो. तर इकडं सकाळी सकाळी इंद्र आणि राणी जॉगिंगला आलेले असतात. दोघे पळत असतात. पण इंद्र म्हणत असतो की राणी रात्री मी बुवांना भेटायला गेलो होतो ना त्यांनी मला वचन पण दिलं बरं का आता परत दारूला शिवणार नाही म्हणून. तर राणीचं लक्षच नसतं. इंद्र म्हणतो, राणी तुझं लक्ष कुठं आहे? मी किती वेळेस तुझ्याशी बोलतो आहे. तर आता राणी काहीच बोलत नाही. तर इंद्र म्हणतो, राणी थांब. काय चाललंय ग तुझं आला नेमकं? तर ती म्हणते की आपण जॉगिंगला आलो. जॉगिंग करा ना इंद्र सर. काय बोलताय माझ्याशी? आणि ते दोघं परत जॉगिंग करायला लागतात. तेवढ्यात आता इंद्र एका ठिकाणी थांबवतो आणि म्हणतो की राणी काय करते हे? राणी ते बसते इंद्र ते बसतो. पण राणी तिथून निघून जाते. तर इंद्र तिच्यापाशी जातो आणि म्हणतो की धर हा मोबाईल हातामध्ये. आणि मोबाईलवर गाणे लावतो आणि तिच्या साईडने गोल बिंगत बिंगत इंद्र तिच्यासोबत डान्स करत असतो. राणी म्हणते, इंद्र सर बास करा. काय चाललंय हे तुमचंवाला इंद्र सर? तर इंद्र म्हणतो की राणी मग तू का असं रुसून बसलीस मला सांग ना असं म्हणते. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.